काय विषय आहे? तुम्ही आज का कोणतं निवेदन द्यायला आले जिल्हाधिकाऱ्यांना? आज आम्ही जिल्हाधिकारी, त्यानंतर विभागीय आयुक्त, DFO या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे. इव्हन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील निवेदन दिलेलं आहे. विषय असा आहे की एकीकडे सुप्रीम कोर्टाने झुडपी जंगलासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे आणि दुसरीकडे वोट चोरीनंतर जमीन चोरीचे प्रकरण कामठी तालुक्यामध्ये फार वेग धरत आहेत आणि अशा वेळी आपल्याला कुठेतरी ते थांबवणं गरजेचं आहे. भाजपाचे जे सरपंच आहेत, भुगाव गावचे भाजपाचे सरपंच नितेश घुबडे आणि ग्रामसचिव राजेंद्र घाडगे यांनी मिळून जी झुडपी जंगलाची जागा आहे ती एका कंपनीला 30 वर्षासाठी देऊन टाकली. जरी ती लीज डीड असली तरी देखील ती विकली म्हणायला हरकत नाही आणि रजिस्टर्ड लीज डीड केलेली आहे. आणि ही रजिस्टर्ड लीज डीड करत असताना अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत की रजिस्ट्रारनी कुठल्याही विभागाची परवानगी नसताना, म्हणजे खरं तर परवानगी असूनही त्यांना ती देता येत नाही 3(2)च्या प्रकरणाशिवाय, परंतु कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना अशा प्रकारे रजिस्ट्रारनी रजिस्ट्री लावली कशी? म्हणजे बरोबर आहे. हा, तर ही रजिस्ट्री 30 वर्षासाठी त्यांनी रजिस्टर्ड करून दिलेली आहे ग्रामसभेचा ठराव घेऊन. बरं, ग्रामसभेचा ठराव घेत असताना विषय पत्रिकेवर विषय नाही, ग्रामसभा तहकूब झाली आणि तहकूब ग्रामसभेमध्ये हा विषय घेण्यात आला आणि अशा प्रकारे त्यांनी 30 वर्षासाठी ही जागा दिली. तर हे जे प्रकरण आहे ते भाजपाचे जे सरपंच आहेत त्यांची एवढी हिंमत कशी झाली की सरकारची करोडो रुपयाची जी जमीन आहे ती एखाद्या कंपनीला, वैशाली गान फाउंडेशन असं त्या कंपनीचं नाव आहे, त्या कंपनीला असं ऐकण्यात आहे की एका मोठ्या नेत्याच्या नातेवाईकाची ती कंपनी आहे आणि त्या कंपनीला ही जागा 30 वर्षासाठी देण्यात आलेली आहे. सध्या ही ती कंपनीच्या ताब्यात आहे ती जागा. जेव्हा गावकऱ्यांना माहिती झालं, गावकरी संतप्त झाले आणि मग गावकऱ्यांनी ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेमध्ये ही लीज डीड रद्द करण्याची ग्रामसभेमध्ये सर्वानुमते एकमताने ठराव घेण्यात आला. परंतु त्यानंतरही 15 दिवस उलटून गेले, अजूनपर्यंत BDOंनी म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हे खऱ्या अर्थाने त्या पंचायतचे प्रमुख आहेत त्या तालुक्याचे. कोण आहेत? यावले आहेत, बाळासाहेब यावले. त्यांनी सुमोटो कोणतीही कारवाई केली नाही, चौकशी केली नाही, त्याचा अहवाल पाठवला नाही किंवा कोणतीही कारवाई करायचे धारिष्ट दाखवले नाही. तहसीलदारांकडे निवेदन दिलं, तहसीलदारांनी कारवाईचा प्रयत्न करतात आहे परंतु ते फक्त कागदोपत्री सुरू आहे. मला एवढी मोठी बाब 24 तासात 48 तासात इन्क्वायरी करून ती रद्द व्हायला पाहिजे होती आणि ज्यांनी एवढे मोठे गुन्हे करायचं धाडस दाखवलं त्यांना जोपर्यंत अटक करणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाही, तोपर्यंत हे प्रकरण चालतच राहतील. आणि कामठीमध्ये ही शृंखला आहे, कारण हे पहिलं प्रकरण नाही आहे. याच्यापूर्वी आसलवाड्याच्या तलावासंदर्भात असाच विकण्याचा करार केला होता, पेपरवर ऍड दिली होती. मला माहिती झाल्यानंतर मी भांडून 70 एकरचा तो तलाव वाचवला. त्याच्या आधी 2017 मध्ये अशाच प्रकारे कामठीमध्ये तरोडी बुजुर्ग या गावची ग्रामपंचायतची जागा एका मोठ्या व्यावसायिकाला देऊन टाकली होती. ती आपण भांडण करून वाचवली. म्हणजे आम्ही भांडणं करून ही जागा वाचवायची आणि यांनी मात्र विकून सर्रास मोकळं व्हायचं. अशा प्रकारचा हा जो भ्रष्टाचार आहे, बोकाळलेला भ्रष्टाचार, जर कुंपणाने शेत खाल्लं तर आपण विचारायचं कोणाला? बरोबर आहे की नाही? आणि यांची एवढी मोठी हिंमत कोणाच्या आशीर्वादाने होतीये हा पण प्रश्न आहे. कामठीचे खासदार म्हणतात की प्रत्येकाला घर देणारे ग्रामीण भागात, कदाचित या सगळे भूखंड त्यांना त्या ग्रामस्थांना घर देण्यासाठी हवेत असं वाटत नाही. कामठीच्या खासदाराचा इथे संबंधच नाही आहे. तुम्ही खासदाराचा हा विषय नाही असू शकत. कामठीचे